आजची रेसिपी आहे खमंग असे बाफळे. नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं चव मराठी मातीची या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती आहे झणझणीत असा सांबार आणि खमंग असे बाफळे. खूप क्रिस्पी असे बाफळे आज आपण बनवणार आहोत आणि त्याचबरोबर झणझणीत असा सांबार आपण बनवणार आहोत. या दोन्ही रेसिपी आज आपण बघून घेणार आहोत. चला तर मग रेसिपीला वेळ न दवडता सुरुवात करूया. आपल्याला सांबार बनवण्यासाठी लागणार आहे, इथे मी 2 वाट्या तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरला लावून. अशा प्रकारे थोडीशी हळद टाकून आणि थोडंसं हिंग टाकून मी ही डाळ कुकरला 3 शिट्ट्या लावून शिजवून घेतलेली आहे. आणि ही डाळ फोडणी द्यायसाठी आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे कढईमध्ये तुमच्या आवडीप्रमाणे. आणि इथे मी दालचिनी टाकलेली आहे किंवा कलमी जिथे ज्याला म्हणतात ती, आणि त्याचबरोबर मोहरी टाकलेली आहे. मोहरी आणि कलमी थोडीशी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे. जिरं थोडंसं झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचे धने ॲड करायचे आहेत. धने थोडेसे झाले की आपल्याला यामध्ये लसूण टाकायचं आहे. मी इथे लसूण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये. 1 चमचा भरून मी इथे लसूण टाकलेला आहे. लसूण थोडासा परतला की यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. इथे एक मोठा कांदा मी कापून घेतला होता आणि तो मी टाकलेला आहे तेलामध्ये. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकायचे 3 ते 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या. या ठिकाणी तुम्ही लाल मिरच्या पण टाकू शकता. एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि तो मी याच्यात ॲड करते आहे. टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि आपल्या यामध्ये पालेभाज्या ॲड करायच्या आहेत. कट केलेले व्हेजिटेबल्स मी याच्यात टाकलेले आहेत. माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मी इथे टाकलेले आहे. तुमच्याजवळ जे असतील ते तुम्ही तिथे टाकू शकता. थोडंसं झाकून ठेवून 1 मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. इथे 2 मिनिटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपले सगळे व्हेजिटेबल्स छान शिजलेले आहेत. चांगले परतून घेऊयात. इथे थोडीशी अद्रक टाकलेली आहे मी किसून. त्याचबरोबर 1 चमचा बारीक कुटून घेतलेली सोप टाकलेली आहे. थोडंसं हिंग आणि छान परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी 1 चमचा भरून गरम मसाला किंवा सांबार मसाला असेल तर तुम्ही सांबार मसालाही टाकू शकता. इथे 1 चमचा मी घरचा बनवलेला काळा मसाला वापरत आहे आणि 2 चमचे लाल तिखट टाकणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि हळद अर्धा चमचा. थोडीशी हळद आपण वरणामध्ये घातली होती म्हणून इथे थोडी अर्धा चमचा मी हळदीचा उपयोग केलेला आहे. आणि वरून मी थोडेसे मोठे कापलेले कांद्याचे तुकडे टाकलेले आहेत. याने वरणाला खूप चांगला स्वाद येतो. त्यामध्ये लगेच आपल्याला 4 ते 5 चमचे चिंचेचं गर केला होता मी बनवून घेतलेला, ते टाकलेलं आहे. याने मस्त आंबट अशी चव येते वरणाला किंवा सांबाराला.
थोडंसं पाणी ॲड केलं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. खूप सुरेख कलर आलेला आहे आपल्या फोडणीला, तुम्ही बघू शकता. आणि इथे वरण फेटून घेतलेलं आहे आणि याच्यात टाकलेलं आहे मी. तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथं पाणी टाका. कोणाला घट्ट अशी डाळ आवडते, कोणाला पातळ अशी डाळ आवडते. तर आमच्या इथं पातळच डाळ खाते, तर म्हणून मी याच्यात पाणी टाकलेलं आहे. आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. थोडंसं पाणी अजून ॲड केलेलं आहे मी, कारण मला खूप जास्त घट्ट वाटत होतं. अशी 1 ते 2 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आपल्याला वरणाला, म्हणजे वरणामध्ये मसाला चांगल्या प्रकारे मिक्स होईल. खूप छान वास येत आहे या सांबाराचा. चला तर याच्यामध्ये तडका तयार करूयात आपण. इथे मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे तडक्या पॅनमध्ये, आणि थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आपल्याला याच्यामध्ये. थोडंसं हिंग ॲड करायचं आहे अगोदर, चिमूटभर अगदी. आणि इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या कापलेल्या टाकलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. मस्त असा खमंग वास येत आहे तडक्याचा. थोडंसं मिरच्यांना परतू देऊत आणि मग आपल्याला याला वरणामध्ये सोडायचं आहे. हे छान झालेलं आहे आणि याला आता वरणामध्ये टाकून चांगला असा तडका बसलेला आहे आपल्या सांबाराला आणि खूप छान कलर आलेला आहे. हे मोहन केलेलं तेल आपण आता पिठामध्ये टाकून घेणार आहोत. हे गरम आहे आणि हळूहळू आपल्याला याला मिक्स करायचं आहे पिठामध्ये. हातावर अशा प्रकारे घासून सगळ्या पिठाला आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी ॲड करत घट्ट असा उंडा चुरून घ्यायचा आहे. तुम्हाला जसं जसं लागेल तसं तसं तुम्ही ते पाणी ॲड करा. खूप सैलसर असा उंडा आपल्याला चुरायचा नाही, घट्ट असा उंडा आपल्याला चुरून घ्यायचा आहे. आणि आपला हा उंडा तयार आहे. इथे मी एका
मोठ्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. गळवत पातेलं हे आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे. एक उबळी याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, म्हणजे आपले जे गोळे बनवणार आहोत आपण उंड्याचे ते चिपकणार नाहीत आणि ते आपल्याला याच्यामध्ये उकळायसाठी ठेवायचे आहेत. तर गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे आपण या उंड्याच्या बाट्या बनवून घेऊत किंवा बाफळे तयार करून घेऊयात. अशा प्रकारे लाटी बनवून त्याला तेल लावत लावत आपल्याला असा राऊंड शेप गोल मुटगुळा बनवून घ्यायचा आहे. त्याचे सगळे क्रॅक आतल्या साईडने दाबायचे आहेत. ते दुसरं बनवून घेऊयात. हाताला तेल लावत लावत आपल्याला हे सर्व बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. फक्त काळजी घ्यायची आहे की वरच्या साईडनं क्रॅक राहणार नाहीत जास्त करून. अशाच प्रकारे आपल्याला सगळे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. तेल लावत लावत असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि मी याचे आता पूर्ण गोळे बनवून घेतलेले आहेत. 15 ते 20 गोळे बनतात सहज. आणि याला आता आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत. इथे पाणी चांगलं गरम झालेलं आहे. चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे हे पाणी. आणि याच्यामध्ये आता आपण एक एक करून हे सर्व बॉल्स टाकून देऊ उकळण्यासाठी. इथे सगळे बॉल्स आपण टाकून घेतलेले आहेत पाण्यात आणि याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. 1 ते 2 15 ते 20 मिनिट आपल्याला छान वाफलून घ्यायचं आहे आणि याला काढून घ्यायचं आहे अशा चाळणीमध्ये, जेणेकरून त्याची वाफ जाईल पूर्णपणे. 15 ते 20 मिनिट आपण याला चांगलं उकळून घेतले आहे पाण्यामध्ये आणि मग याला आपण अशा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. हे इथे मी सगळे काढून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. जोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत आपलं तेल गरम होईल आणि आपल्याला लगेच बाफळे तळायला घेता येतील. अशा प्रकारे एका गोळ्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एका गोळ्याचे 8 भाग करून घेतलेले आहेत मी. असेच सगळ्या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण याला तळायला सोडणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं बाफळे तळून घ्यायचे आहेत. हाय फ्लेम करायची नाही, नाही तर आतून ते क्रिस्पी होणार नाहीत. चांगला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला हे बाफळे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये. मीडियम गॅसवरच आपल्याला लाल कलर येऊ द्यायचा आहे बाफळ्यांना. हे बघा, खूप छान असे आपले बाफळे तळल्या गेलेले आहेत.
खूप चांगल्या अशा लेयर्स आपल्या बाफळ्यांना आलेल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे सगळे बाफळे मी तळून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही सर्व करा तूप टाकून. खूप छान लागतात चवीला. वेगळी अशी टेस्ट तुमच्या जिभेला येईल. आणि हे अस्सल खानदेशी बाफळे तुम्ही घरी कधीही आणि केव्हाही बनवू शकता. धन्यवाद.